नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये स्वागत आहे। आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत की नेमकं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपण एक चांगले शेअर्स कशा प्रकारे निवडू शकतो आहोत। कारण भरपूर जे काही व्यक्ती असतात, मराठी व्यक्ती असतात, त्यांना शेअर मार्केटमध्ये सध्या गुंतवणूक करायची आहे, पण त्यांना ही गोष्ट लक्षात येत नाही की नेमकं आपण कशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो आहे आणि शेअर्स आपण कशा प्रकारे चांगले जे काही ते निवडू शकतो आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व गोष्टी एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत। सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे आणि सर्वांनी व्हिडिओ जो काही तो पूर्ण बघायचा आहे बरोबर। तुम्हाला शेवटपर्यंत मी सिंपल गोष्टींचा वापर करून चांगल्यातले चांगले आपण 15-20 शेअर्स आपण निवडू शकतो आहोत आणि ते पण तुम्ही स्वतः निवडू शकत आहात, तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरज पडणार नाही। ठीक आहे, सो चला तर मग आपण व्हिडिओला आता मेनली सुरुवात करूया। आणि सगळ्यात पहिले आपल्याला यासाठी एक ॲप डाउनलोड करायचं आहे, ज्या ॲपचं नाव आहे स्क्रीनर। तर स्क्रीनरचं जे काही ॲप आहे त्याची लिंक मी तसं तुम्हाला चॅट बॉक्समध्ये आणि इथं डिस्क्रिप्शन जे काही आहे त्यामध्ये पण टाकून देईल, तर तिथून डाउनलोड तुम्ही करू शकता आहात प्ले स्टोअरवर। त्यानंतर स्क्रीनरचं ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे तुमच्यासमोर। हे जे काही ॲप आहे ते ओपन होऊन जाईल। आता याच्यामध्ये हे जे काही ॲप आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळते, कोणत्याही शेअरविषयी तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकत आहात आणि तुम्हाला जसे पण शेअर पाहिजे आहेत तसे शेअर्स तुम्ही इथं शोधू पण शकत आहात। आता शेअर्स इथं नेमकं शोधण्यासाठी नेमकं आपल्याला चांगले शेअर कशा प्रकारे शोधायचे आहे ते तुम्हाला आता शिकून घ्यायचं आहे। सो आपल्याला काय करायचं आहे, चांगले शेअर शोधण्यासाठी आपल्याला या ॲपला सांगावं लागतं का नेमकं तुम्हाला कशा प्रकारचे शेअर्स पाहिजे आहेत। मग ते जे काही शेअर आहेत ते तुम्हाला शोधण्यासाठी तुम्हाला खाली इथं स्क्रीन्सचं ऑप्शन आहे बघा, खाली आपल्याला 2 नंबरला स्क्रीन्सचं ऑप्शन आहे। तर तिथं स्क्रीन्सचं जे काही ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीन्स येतात बघा। तर याच्यामध्ये आपल्याला नवीन जे काही स्क्रीन आहे ते आपलं स्वतःचं क्रिएट करायचं आहे। म्हणजे स्वतःचं जे काही स्क्रीन आहे ते क्रिएट करण्यासाठी तुम्हाला इथं वर ऑप्शन आहे क्रिएट न्यू स्क्रीन। तर क्रिएट न्यू स्क्रीनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला। आता इथं तुमच्यासमोर एक बॉक्स आलेला आहे। आता हा जो काही बॉक्स आहे याच्यामध्ये आपण टाईप करू शकतो आहे। ठीक आहे, जे पण आपल्याला टाईप करायचं आहे त्या सर्व गोष्टी आपण टाईप करू शकतो आहेत आणि टाईप करून आपण आपल्याला जसे शेअर्स पाहिजे आहेत तसे शेअर्स आपण शोधू शकतो आहे आणि एकदम सोपं आहे इथं शोधणं। मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सर्व जे काही गोष्टी त्या सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, सर्वांनी नीट लक्ष द्यायचं आहे। ठीक आहे, सो सगळ्यात पहिले आता आपण आहे ना याला सांगणार आहोत या ॲपला की नेमकं आपल्याला चांगल्यातले चांगले जे काही शेअर आहेत ते कशा प्रकारचे पाहिजे आहेत। आता या ॲपला आपण सांगणार आहोत का नेमकं आपल्याला कोणकोणत्या आणि कशा प्रकारचे शेअर पाहिजे आहेत। तर त्यासाठी इथं तुम्हाला टाईप करायचं असतं, ज्या पण गोष्टी तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत आणि टाईप करायच्या आहेत। आता मी तुम्हाला बरोबर टाईप करून इथं दाखवणार आहे। सर्वांनी बघा मी नीट काय काय टाईप करतो आहे, म्हणजे तुम्ही पण स्वतः शेअर शोधू शकताय। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणाची गरज नाही पडणार आहे चांगले शेअर शोधण्यासाठी। तर सगळ्यात पहिले आपल्याला काय पाहिजे आहेत, एका चांगली कंपनी निवडण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी पाहिजे असतात। भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला काही बघावं लागतात, पण आपल्याला सर्व कंपन्यांमध्ये ती गोष्ट शोधायची गरज नाही। तर हे जे काही ॲप आहे ते तुम्हाला आयतं ती गोष्ट शोधून देणार आहे, फक्त तुम्हाला योग्य ती गोष्ट इथं टाईप करायची आहे। तर सगळ्यात पहिले कोणतीही बघा, जेव्हा कंपनी तुम्हाला जर चांगली पाहिजे असेल तर आपल्याला काय पाहिजे, सर्वात पहिले 2 गोष्टी पाहिजे आहेत। ते म्हणजे त्या कंपनीची काही सेल्स आहे आणि प्रॉफिट आहे दरवर्षी चांगल्या प्रकारे वाढला पाहिजे आहे, हे आपल्याला सर्वात पहिले पाहिजे आहे। म्हणून आपण काय करू, ह्या आपला आपण अशा प्रकारचे शेअर शोधायला सांगू की ज्यांची सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे। मग त्यासाठी आपण काय करू, आपल्याला इथं टाईप करायचं आहे सेल्स ग्रोथ। ठीक आहे, ते पण मागच्या 3 वर्षांची बघायची, फक्त एका वर्षाची सेल्स ग्रोथ बघून फायदा नाही, म्हणून आपल्याला मागच्या 3 वर्षांची बघायची। सो सेल्स ग्रोथ 3 इयर्स हे आपण सिलेक्ट करू। सिलेक्ट केलं त्यानंतर आता किती टक्क्यापेक्षा जास्त पाहिजे आहे सेल्स ग्रोथ हे तुम्हाला इथं टाईप करायचं आहे। मग त्याचं हे जे काही चिन्ह आहे ते आपण इथं टाईप केलं अशा प्रकारे। आणि आपल्याला अशा कंपन्या शोधायच्या आहेत का ज्यांची सेल्स ग्रोथ मागच्या 3 वर्षांमध्ये 20% जास्त आहे, कारण आपल्याला बेस्ट कंपन्या चूज करायचे। ठीक आहे, कारण बघा मार्केटमध्ये 6000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत, आपल्याला फक्त 15-20 कंपन्यांचे शेअर खरेदी करायचे ज्या सगळ्यात बेस्ट कंपन्या आहेत मार्केटमध्ये। म्हणून आपण अशाच कंपन्यांचे शेअर खरेदी करणार आहोत ज्यांची सेल्स म्हणजे जे काही विक्री आहे ती दरवर्षी 20% वाढते आहे। सो आपण काय केलेलं आहे, इथं आपण इथं 20% टाकून देऊ तसं।
ठीक आहे. 20 टाकला आपण का ऑटोमॅटिकली ते सिलेक्ट होऊन जातं पर्सेंटेजमध्ये. आणि तुम्हाला याच्या पुढे अँड टाईप करायचं आहे, प्रत्येक वेळेला अँड टाईप करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर अँड टाईप केल्यानंतर आपल्याला इथं खाली बरोबर ते येऊन जाईल ऑटोमॅटिकली. त्यानंतर आता आपल्याला प्रॉफिट ग्रोथ पण पाहिजे आहे, म्हणजे तो जो काही ती जी काही कंपनी आहे त्यामध्ये दरवर्षी त्या कंपनीचा जो काही प्रॉफिट आहे तो 20% वाढला पाहिजे. सो आपण प्रॉफिट ग्रोथ पण टाकून घेणार आहोत. सो आपल्याला इथं टाईप करायचं आहे प्रॉफिट ग्रोथ, ती पण आपण मागच्या 3 वर्षांची बघणार आहोत. म्हणजे अशा कंपन्या आपल्याला पाहिजे आहेत का ज्यांची प्रॉफिट ग्रोथ मागच्या 3 वर्षांमध्ये 20% जास्त आहे. म्हणजे त्या कंपन्यांचा प्रॉफिट जो काय आहे तो मागच्या 3 वर्षांमध्ये 20% जास्तने वाढलेला आहे. सो आपण इथं सेम टू सेम तसं 20 टाकून देऊ आणि पुढे अँड तुम्हाला टाईप करायचं आहे, कारण आपण अजून पण काही काही गोष्टी आपण टाकणार आहोत. त्यानंतर आता पुढची गोष्ट आपल्यासाठी अजून काय महत्त्वाची आहे का ती जी काही कंपनी आहे त्याच्यामध्ये कर्ज पण कमी पाहिजे आपल्याला. असं काही नाही की ग्रोथ चांगली आहे मग कर्ज जास्त असेल, तर आपल्याला कर्ज पण त्यासाठी कमी पाहिजे आहे. मग कर्ज कमी आहेत हे आपल्याला कोणत्या गोष्टीवरून समजतं, तर त्यासाठी एक रेशिओ असतो ज्याचं नाव आहे डेट टू इक्विटी रेशिओ. तर डेट टू इक्विटी रेशिओवरून आपल्याला समजतं की नेमकं या कंपनीमध्ये कमी कर्ज आहे का जास्त कर्ज आहे. मग यासाठी आपण काय करू, इथं आपण टाईप करणार आहोत डेट टू इक्विटी रेशिओ. ठीक आहे. तुम्हाला लगेच इथे येऊन जातं डेट टू इक्विटी, तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलं, त्यानंतर तुम्हाला खाली परत एकदा आपल्याला किती कमी किंवा जास्त पाहिजे आहे. तर आपल्याला डेट टू इक्विटी रेशिओ ज्या पण कंपनीचा 1 पेक्षा कमी आहेत त्या कंपन्या आपल्याला खरेदी करायच्या आहेत. सो इथं आपण 1 टाकून दिलेलं आहे. 1 टाकलं, त्यानंतर परत एकदा तुम्हाला अँड टाईप करायचं आहे. तर आपण पुढची गोष्ट घेऊ. तर आता जेवढे पण आपण एक एक गोष्टी टाकतोय बघा, नीट लक्षात द्या. त्या सर्व कंपन्या, ती सर्व गोष्टी ज्या पण कंपनीमध्ये असेल त्याच कंपन्यांची लिस्ट आपल्यासमोर येणार आहे. ज्या कंपनीवर कर्ज पण कमी असेल, जी कंपनीची सेल्स ग्रोथ पण खूप चांगली आहे आणि प्रॉफिट ग्रोथ पण खूप चांगली आहे. त्यानंतर आता तिसरी गोष्ट आपण एक महत्त्वाची टाकणार आहोत की ती जी काही कंपनी आहे त्या कंपनीचा जो काही शेअर आहे तो आपल्याला स्वस्तामध्ये मिळायला पाहिजे, ही आपली इच्छा आहे. ठीक आहे. महागामध्ये मिळायला नको आहे, कारण शेअर स्वस्तामध्ये मिळणं पण गरजेचं असतं. सो आपल्यासाठी तो जो काही शेअर आहे तो आपल्याला कोणकोणते शेअर सध्या आपल्याला कमी PE पाहिजे आहेत, म्हणजे कमी स्वस्तामध्ये मिळतं आहेत, त्याला आपण PE रेशिओवरून आपल्याला समजतं. प्राईस टू अर्निंग रेशिओ जो काही आहे त्यावरून आपल्याला समजतं. म्हणून आपण अशाच प्रकारच्या कंपन्या इथं वापरणार आहोत का ज्यांचा PE रेशिओ जो काय आहे तो त्यांच्या इंडस्ट्री PE पेक्षा कमी आहे. म्हणजे त्याच्या इंडस्ट्रीमधल्या ज्या पण बाकीच्या कंपन्या आहेत त्यांचा आपण ॲव्हरेज PE जर बघितला त्यापेक्षा ह्या कंपनीचा PE रेशिओ खूप कमी आहे. अशा प्रकारच्या कंपनी जर तुम्ही चूज केला तर तुम्हाला अशा प्रकारच्या कंपन्या मिळणार आहेत का ज्यांचा जी काही किंमत आहे ती भरपूर कमी किमतीमध्ये तुम्हाला सध्या त्या कंपन्यांचा शेअर मिळतो आहे. मग आपण इथं टाकणार आहोत, त्यासाठी आपण काय करू, इथं PE रेशिओ टाकू. त्यासाठी तुम्हाला प्राईस टू अर्निंग तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. प्राईस टू अर्निंगमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, इथं इंडस्ट्री PE पेक्षा तो कमी पाहिजे आहे. मग आपण काय करू, इथं लेसचं चिन्ह टाकू आणि त्यानंतर इथं आपण अजून एकदा इंडस्ट्री PE टाकून देऊ. ठीक आहे. म्हणजे इंडस्ट्री PE पेक्षा ज्या पण कंपनीचा PE कमी आहे ते सर्व शेअर तुम्हाला इथं दिसतील. ठीक आहे. त्यानंतर परत पुढं आपल्याला अँड टाईप करायचं आहे. अँड टाईप करायचं विसरायचं नाही दरवेळेला. त्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारचे शेअर पाहिजे आहेत की ज्यामध्ये प्रमोटर होल्डिंग चांगले आहे. प्रमोटर होल्डिंगचा अर्थ काय होतो की नेमका तो जो काही कंपनीचा जो संस्थापक आहे, ज्या पण व्यक्तीने कंपनीला सुरुवात केली आहे त्याच्याकडे ती जी काही कंपनी आहे त्याचे कमीत कमी 33% शेअर असले पाहिजे. याच्याने आपल्याला मदत काय होते की त्या व्यक्तीकडे जर जास्तीत जास्त शेअर आहे याचा अर्थ त्या व्यक्तीचा कंपनीवर विश्वास आहे. तर आपण पण अशा कंपन्यांना आपल्याला चूज करायचं आहे. ज्या पण शेअरमध्ये खूप कमी प्रमोटर होल्डिंग असते त्यामध्ये थोडंसं इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये रिस्क जास्त असतं. म्हणून आपल्याला प्रमोटर होल्डिंग, ज्या पण शेअरमध्ये प्रमोटर होल्डिंग कमीत कमी 33% जास्त असेल त्याच कंपन्यांचं शेअर आपल्याला खरेदी करायचं आहे. म्हणून आपण काय करू, इथं प्रमोटर होल्डिंग आपण 33% तसं सिलेक्ट करू. ठीक आहे. प्रमोटर होल्डिंग मी केलं आणि किती टक्क्यापेक्षा जास्त पाहिजे आपल्याला 33%. सो आपण तसं ग्रेटर दॅन 33 आपण करू दे. ठीक आहे. ग्रेटर दॅन 33 आपण केलं. परत तुम्हाला परत एकदा पुढं अँड टाईप करायचं, परत एकदा ते खाली येऊन जाईल. त्यानंतर आता आपल्याला पाहिजे आहे ही जी काही कंपन्या आहेत त्यांचे रिटर्न्स कशा प्रकारचे आहेत, म्हणजे यांचा रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड चांगल्या प्रकारे आहे का.
सो आपण ते पण बघू. तर कोणतीही एक चांगली कंपनी चूज करण्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं आहे की त्या कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी किमान 15 ते 20% जास्त असला पाहिजे आहे, तरच आपण त्या कंपनीचे शेअर खरेदी करू. सो तुम्हाला काय करायचं आहे, इथं रिटर्न ऑन इक्विटी सगळ्यात पहिले सिलेक्ट करायचं आहे. रिटर्न ऑन इक्विटी आता बघा आपल्याला बेस्ट शेअर्स निवडायचे आहेत, म्हणून आपण काय करू, रिटर्न ऑन इक्विटी ज्या पण शेअरची 20पेक्षा जास्त असणार आहेत तेच शेअर आपण निवडणार आहोत. ठीक आहे, पाहिजे तुम्ही 15 पण इथं सिलेक्ट करू शकता आहात तुमच्यानुसार, पण मी इथं 20 सिलेक्ट करतो आहे कारण आपल्याला खूप एकदम मोजक्या ज्या सगळ्यात बेस्ट कंपन्या आहेत त्याच खरेदी करायच्या आहे. त्यानंतर आपण परत एकदा अँड टाईप करू. त्यानंतर आता पुढची एक गोष्ट आहे आपल्यासाठी, म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. तसं आपण इथं रिटर्न ऑन इक्विटी टाकलेलं तशा प्रकारे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड पण टाकायचं आहे. तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आपण टाकू. ठीक आहे, आणि लक्षात द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदाच टाकायच्या आहेत. एकदा टाकल्या की सर्व शेअरची लिस्ट तुम्हाला मिळून जाणार आहे पूर्ण. म्हणजे तुम्हाला 5-6 हजार कंपन्या बघायची गरज नाही, फक्त तुम्हाला त्या 15-20 कंपन्यांवरच फक्त लक्ष ठेवायचं आहे. म्हणून स्क्रीनर तुम्हाला खूप जास्त त्या गोष्टीसाठी मदत करतं. ठीक आहे, तर ही गोष्ट झाली. आपण ग्रेटर दॅन आपण टाकणार आहोत 20, म्हणजे 20पेक्षा जास्त त्यांचा ROC असला पाहिजे आहे. ओके, त्यानंतर आता शेवटची आपल्याला फक्त एक गोष्ट टाकायची आहे. आपण इथं अँड टाईप करू आणि शेवटची आपल्याला फक्त एकच गोष्ट टाकायची आहे आता, की ती जी काही कंपनी आहे ना त्याचं जे काही मार्केट कॅप आहे ते जास्त असलं पाहिजे आहे. कारण बघा आपल्याला अशा कंपन्यांचे शेअर नाही खरेदी करायचे जे कंपनी एकदम छोट्या आहेत, कारण त्या कंपन्यांमध्ये फ्रॉड होण्याचे चान्सेस असतात, काही घोटाळा होण्याचे चान्सेस असतात, मॅन्युप्युलेशन खूप जास्त होतं. सो आता आपल्याला फक्त अशाच कंपन्या वापरायच्या आहेत की ज्यामध्ये आपल्याला त्या कंपन्या मोठ्या असल्या पाहिजे, म्हणजे आपल्याला सुरक्षितता चांगली असणार आहे. कारण इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये सुरक्षितता पण सर्वात जास्त महत्त्वाची असते. म्हणून आपण अशाच कंपन्याचे शेअर खरेदी करणार आहोत ज्यांचं मार्केट कॅप कमीत कमी 5,000 कोटींपेक्षा जास्त असेल. सो आपण काय करू, इथं मार्केट कॅप टाकणार आहोत. आपण इथं मार्केट कॅपिटलायझेशन टाकायचं आहे आणि तिथं पण तुम्हाला टाकायचं आहे ग्रेटर दॅन 5,000 कोटी. ठीक आहे, तर आपण 5,000 इथं टाकून. सो अशा प्रकारे सर्व गोष्टी टाकल्यानंतर बघा सर्व गोष्टी मी टाकलेल्या आहेत. तुम्हाला परत एकदा सर्व गोष्टी बघून घ्यायच्या आहेत. या गोष्टींचा तसं कॉपी करून पण मी तुम्हाला देऊ शकतो आहे, नंतर मी तुम्हाला सांगेल तसं. अशा प्रकारे आता सर्व गोष्टी टाकल्यानंतर सर्व काही गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत. आता हे जे काही स्क्रीनरचं ॲप आहे तुम्हाला बघा खाली एक ऑप्शन आहे रन दिस क्वेरी. तुम्ही जर रन दिस क्वेरीवर क्लिक केलं का तुमच्यासमोर बघा 20 कंपन्यांचे शेअर आलेले आहे. तर ह्या त्या बेस्ट कंपन्या आहेत ज्यामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी मिळते आहेत. ठीक आहे, हे जे काय आपण टाकलेलं आहे खाली, म्हणजे ज्यामध्ये सेल्स ग्रोथ पण चांगली आहे, प्रॉफिट ग्रोथ पण चांगली आहे, कर्ज पण त्यांच्यावर कमी आहे, शिवाय त्यांचं PE रेशो पण खूप कमी आहे, म्हणजे आपल्याला तो स्वस्तामध्ये तो शेअर सध्या मिळतो आहे. त्यानंतर प्रमोटर होल्डिंग पण चांगली आहे, त्याच्यामध्ये ROE आणि ROC पण खूप चांगलं आहे, म्हणजे ती कंपनी खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न्स काढून देते आहे इन्व्हेस्टर्सला. आणि शिवाय ती कंपनी भरपूर मोठी आहे, खूप छोटी कंपनी नाही, 5,000 कोटींपेक्षा जास्त त्याचं व्हॅल्युएशन आहे. 5,000 कोटी म्हणजे भरपूर मोठी अमाऊंट असते. तर असे सर्व शेअर्स टोटल 20 शेअर्स फक्त आपल्याला आलेले आहेत. आता आपल्याला या 20 शेअर्सवर आपण फोकस करू शकतो आहे आणि हे शेअर आपण खरेदी करू शकतो. आणि मी एकदा एक गोष्ट सांगतो आहे की मी कोणतं रेकमेंडेशन तुम्हाला देत नाही, इथं आपण फक्त एक व्हिडिओच्या माध्यमातून शिकून घेण्याचा प्रयत्न करतो आहेत का नेमकं कशा प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगले शेअर्स आपण चूज करू शकतो आहोत. ठीक आहे, दुसऱ्या कोणाला आपल्याला विचारायची गरज नाही किंवा दुसऱ्या कोणाकडून ती गोष्ट आपल्याला घ्यायची गरज नाही. आपले पैसे आहेत म्हणून स्वतःला इन्व्हेस्ट करायचे आहेत. मी नेहमी तुम्हाला फोकस करत असतो की स्वतः सर्व गोष्टी शिकून स्वतः इन्व्हेस्टमेंट करायची आहे, दुसऱ्या कोणाचं ऐकून नाही करायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला गोष्टी करून तुम्हाला चांगले शेअर तुम्ही स्वतः निवडू शकत आहात. आता याच्यापैकी कोणकोणते शेअर तुम्हाला घ्यायचे आहे ते तुम्ही चूज करू शकता आहात. अशा प्रकारे चांगले शेअर्स चूज करून तुम्ही याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तुमचे पैसे खूप चांगल्या प्रकारे वाढणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही पण गोष्टी मिळतील, तुमचे पैसे चांगल्या प्रकारे वाढतील पण आणि प्लस आपले जे काही पैसे आहेत ते सेफ पण राहणार आहेत. कारण आपण अशाच कंपन्या चूज केलेल्या आहेत ज्यांच्यावर कर्ज कमी आहे, आपण अशा कंपन्या चूज केल्या ज्याच्यामध्ये प्रमोटर होल्डिंग जास्त आहे, आणि आपण अशा कंपन्या चूज केल्या ज्यांच्यामध्ये मार्केट कॅप पण त्यांचं 5,000 कोटींपेक्षा जास्त आहे. म्हणजे तुमचे पैसे सेफ पण राहणार आहेत. तिथं आपण काय छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये पैसे नाही टाकणार, चांगल्या आणि क्वालिटी कंपन्यांमध्ये आपण पैसे टाकणार आहोत. म्हणून तुमचे पैसे इथं सेफ पण राहणार आहेत
आणि या कंपन्यांमध्ये तुम्हाला ग्रोथ पण खूप जास्त मिळणार आहे. ठीक आहे, जसं आपण म्हणतो मल्टीबॅगर हे बनवू शकता आहे तुमचे पुढच्या 5-10 वर्षांमध्ये. सो अशा प्रकारे तुम्ही सर्व गोष्टी स्क्रीनरचा वापर करून इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही स्वतः बसल्या बसल्या तुम्ही 5-10 मिनिटामध्ये सर्व हे शेअर अशा प्रकारे निवडू शकत आहात. तुम्हाला जास्त काही मेहनत करायची गरज नाही, सर्व गोष्टी बघायची गरज नाही. तुम्ही पाहिजे तर हे जे काही शेअर आहेत यांच्याविषयी अजून पण माहिती घेऊ शकता आहात. यांचं मॅनेजमेंट कोणतं आहे, त्यानंतर यांचा बिझनेस कशा प्रकारचा आहे तो पण पाहिजे तर तुम्ही माहिती घेऊ शकत आहात. मग त्या गोष्टींची माहिती घेऊन तुम्हाला हे जे काही शेअर आहेत ते तुम्ही खरेदी करू शकत आहात. ठीक आहे, आणि असं काही नाही की हेच शेअर खरेदी केले पाहिजे आहेत. मी फक्त तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो आहे. तुम्ही पाहिजे तर ही जी काही क्वेरी आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाने पण एखादी गोष्ट टाकू शकता. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तुमच्या मनाने पण एखादी गोष्ट टाकू शकत आहात, जेणेकरून की अजून चांगले तुम्हाला शेअर्स मिळतील. किंवा तुम्ही याला कमी जास्त पण करू शकता. तुम्हाला जर वाटत असेल की सर रिटर्न ऑन इक्विटी मला थोडा कमी असला तरी पण चालेल, किंवा मार्केट कॅप कमी असला तरी पण चालेल, तसं पण तुम्ही याच्यामध्ये एडिट करू शकता तुमच्याप्रमाणे. जसं मी टाकलेलं आहे सेम टू सेम तसंच टाकलं पाहिजे असं काही नाही. तुमच्याप्रमाणे तुम्ही याला एडिट पण करू शकत आहात, त्याच्यामध्ये बदल पण करू शकता. सो बघा, अशा प्रकारे स्क्रीनरचा ॲप करून आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये एक चांगले शेअर्स आपण शोधू शकतो आहेत. मी आशा करतो तुम्हाला सर्व गोष्टी समजलेल्या असणार आहेत. तर व्हिडिओ जो काही तो आपला इथं पूर्ण झालेला आहे. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद देतो आणि आपण व्हिडिओला इथं एंड करूया. भेटू आपण परत एकदा पुढच्या एका व्हिडिओमध्ये. आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे, सबस्क्राईब नक्की करायचं आहे. स्क्रीनरवर मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे, त्याची जी काही लिंक आहे ती पण मी तसं आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. स्क्रीनरवर अजून एक मी व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये मी सांगणार आहे की एका शेअरमध्ये तुम्ही डिटेल ॲनालिसिस कशा प्रकारे करू शकताय कोणत्याही शेअरमध्ये स्क्रीनरच्या ॲपचा वापर करून. स्क्रीनरमध्ये अजून पण भरपूर सारे फीचर आहेत आणि असे भरपूर सारे व्हिडिओ मी पुढे बनवणार आहे. त्यामुळे नक्की तुम्ही चॅनलला आपले सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढे जे पण व्हिडिओ येतील त्याला पण तुम्ही तशा प्रकारे प्रतिसाद देत चला. ठीक आहे, आणि शिवाय ज्यांना पण व्हिडिओ आवडलेला असणार आणि व्हिडिओबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे याच्याबद्दल कमेंट नक्की करत चला. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील समजा स्क्रीनरच्या ॲपविषयी ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकताय. कमेंट नक्की करत चला जेणेकरून की आम्हाला पण एक प्रतिसाद मिळतो. ठीक आहे, चला तर मग व्हिडिओला आपण इथं एंड करूया. सर्वांनी लाईक केल्याशिवाय जायचं नाही. धन्यवाद.